हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये केक बनवणार आहे होममेड। तर आपल्याला केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते। पण ह्या केकच्या रेसिपीसाठी साहित्य घेतलेलं आहे लोणी, साखर वाटलेली, मैदा, बेकिंग पावडर, चॉकलेट्स थोडे, 4 अंडी आणि इसेन्स। आणि तुम्हाला एकच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। तर ही समजा 1 वाटी आहे, तर ह्या 2 वाटी मैदा, त्याला 1 वाटी लोणी आणि सेम वाटीचंच प्रमाण आहे एवढं तुम्हाला पिठी साखर पण घ्यायची आहे। आता सर्वात पहिला आपण या वाटीमध्ये लोणी घेणार आहे 1 वाटी। झाली आहे 1 वाटी, ती आता यामध्ये टाकतोय आपण। खालचं पण घ्यायचं सांगितलं तुला। आणि हे 1 वाटी साखर, बारीक केलेली साखर। आणि आता हे आपल्याला मिश्रण प्रॉपरली हे करून घ्यायचं आहे। क्रीमी टेक्स्चर त्याला झाला पाहिजे एवढं आपण त्याला गोल फिरवायचे। थांबव आता। आता आपलं हे मिश्रण झालेलं आहे छान मिक्स करून। आता आपण ह्यामध्ये 4 अंडी टाकणार आहे। तर तुम्हाला 4च टाकायचे आहेत, 2 किंवा 3 टाकू नका। आता आपल्याला ह्यामध्ये हे अंडे मिक्स करायचं आहे। आता हे आपण मिक्स केलेलं आहे। आता हे मिक्स चांगलं केल्यानंतर ना आपण बाजूला ठेवू। आता हे 2 वाटी जो मैदा घेतला आहे तो आपण चाळून घेणार आहे 4 वेळा। आता आपल्याला ही मैदा ह्यामध्ये टाकायचा आहे। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जास्त घट्ट झाले तर तुम्ही ऑप्शन म्हणून नंतर दूध टाकू शकता त्यामध्ये।
आता हे आपण सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊ. नको का? आता ह्यामध्ये आपण काही सेन्स टाकणार आहे. तुम्हाला 2-3 ड्रॉप्स टाकायचं आहे. आपल्याला आता हे मिश्रण होतं ते 5 मिनिट तरी आपण हलवून घ्यायचं आहे. आपण हे भरपूर चांगलं आता झालेलं आहे हलवून. ह्यामध्ये आपण हे चॉकलेट्स फलेरो किंवा तुम्ही काही तुटी फुटी काही कोणतेही चॉकलेट्स टाकू शकता तुमच्या इच्छेने. तर मी फलेरोचे चॉकलेट्स घेतलेले आहेत, त्याचे तुकडे केलेले आहेत आणि ते मी ह्यामध्ये टाकून आता परत हे एकजीव करून घेते. चॉकलेट्स त्यामध्ये मिक्स करायचे ना. आता हे हलवून झाल्यानंतर ना तुम्ही कोणतेही एक भांडं घेऊ शकता असं, आणि त्यामध्ये तुम्हाला तूप लावायचं आहे. का तर हे जे मिश्रण आहे हे याला चिकटून बसू नये म्हणून तुम्ही तूप टाकू शकता. हे सगळीकडून पसरवून घ्यायचे आहे. आणि वरून हा मैदा टाकलेला आहे. मैदा तर सगळं गावाबाहेर ठेवतोय. टाकू का आता आणि आता हे मिश्रण सगळं ह्यामध्ये टाकून ठेवा. तर आपण हे मिश्रण आता टाकलेलं आहे या भांड्यामध्ये. आणि ज्यांच्याकडे ओव्हन नसेल तर आपण हे भांडं ह्या भांड्यामध्ये टाकणार आहे. ह्यामध्ये तुम्ही आतमध्ये मीठ किंवा असं जाळी टाकू शकता आणि ह्यावर हे आपण भांडं ठेवून देणार आहे. हा केक बिना ओव्हनचा फक्त 2 भांड्यांच्या मदतीने आपण करू शकतो. आणि झाकण लावून गॅसवर 45 मिनिट्स, माझ्याकडे पण ते जरा काय बारीक गॅसवर आपण हे भांडं आता 45 मिनिटसाठी ठेवून टाकणार आहे. आता हे आपण झाकून ठेवून टाकणार आहे 45 मिनिट्स नंतर ना. बघूयात. आता 45 मिनिट्स झालेले आहेत. आता आपण हे ओपन करून जर तुम्हाला केक झालाय की नाही हे कन्फर्म करायचं असेल तर असं एक चाकू ह्याला जर चिकटला असेल तर केक तुमचा कच्चा आहे. आपला केक झालेला आहे म्हणून ह्यावर काही चिपकलेलं नाहीये. तर आता तुम्ही हा गॅस बंद करू शकता. वास खूपच छान येत आहे ह्या केकचा. आवर्जून तुम्ही सगळ्यांनी हा केक घरी ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतो.
आता आपण हे बाजूनं काढून घेणार आहे केकला. मस्त असं पलटी करून घेऊ. केक एकदम छान मस्त झालेला आहे. मस्त घरी ट्राय करून बघा, खूप छान आहे.